गावठी कट्टे विक्री करणाऱ्यास MIDC वाळूज पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली। या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 2 कट्टे तर 7 जिवंत कारतुसे जप्त केली। सिडको वाळूज महानगर 1 मध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी ग्राहकांचा शोध घेणाऱ्याला MIDC वाळूज पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्याच्याकडून एक गावठी कट्टा, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली। अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून मार्च 2014 या वर्षी त्याला गुन्हे शाखेने 5 कट्टे बाळगताना रंगेहात पकडलं होतं। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या पथकानं पार पाडली। 7/9/2015 रोजी PSI टाक आणि आमचा स्टाफ हा सिडको महानगर एरियात पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमी मिळाली की त्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी आणणार आहे। त्यामुळं त्यांनी बातमी मिळाल्या ठिकाणी छापा मारा असा एक इसम मिळाला आणि त्याला नाव काय विचारतात त्यांनी त्याचं नाव करतार सिंग लक्ष्मीनारायण लोधी, वय 38 वर्ष, राहणार MP मध्य प्रदेश आणि तो इथं बजाजनगरमध्ये राहतो। त्याची झडती घेतली असते त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला, एक मोबाईल आणि काही रक्कम असा 6,440 रुपयाचा माल मिळून आला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा चौकशी केली असती। यास मी स्वतः गुन्हे शाखे येथे 2013-14 असताना त्याच्याकडून 5 कट्टे गावठी कट्टे कामगार चौकात PSI खंडागळे आणि आम्ही पकडून त्याच्यावर कारवाई केलेली होती। तो आज पुन्हा एक कट्टा घेऊन मिळालेला आहे। त्याला आता अटक केली असून त्याच्याकडून आणखीही काही कट्टे मिळत ते करायचे पाहत आहोत आणि पुढे चौकशी करत आहोत। मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे। आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता AI न्यूज चॅनलवर। संपर्क करा 94 23 74 47 49। उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव रे।